उद्धव मामूजान भाईजान गले मिलो मामूजान भाईजान की राज ठाकरे कधी टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 कधी भोंगे बो याच्यावर आता भोंगे विसरले। मला असं वाटतंय भोंगे का विसरले, काय शिक्षण याच्यात आले असं वाटतं ही गळा भेट घ्यायची होती उद्धव सोबत। राज ठाकरे अलीकडच्या काळात तुम्हाला गंगामैयाला अपमानित करताना दिसतात, राज ठाकरे साधू समाजाला अपमानित करताना दिसतात, राज ठाकरे सीमेवरच्या आमच्या सैनिकांच्या कृत्याबद्दल निगेटिव्हिटीचं बोलताना दिसतात आणि त्यानंतर भगवी शाल घेत आहेत। आता त्या भगवी शाल ही सत्याची शाल नाही आहे राज, ही भगवी शाल सत्याची वाटत नाही आहे, हिंदू राष्ट्राची नाही आहे। भोंग्यावरला आवाज राज ठाकरेचा मला ऐकायला येत नाही आहे। आमचे सन्माननीय किरीट सोमय्याजी आहेत, त्यांनी 1500 भोंगे उतरवले। इसे कहते हैं पीछे लग जाते हैं तो पूरा कर जाते हैं। राज ठाकरे तुम जैसा टन टन टोल रे बाबा टन टन टोल बचते नहीं है। उद्धवला आदित्य पाहिजे, तुम्हाला सांगतो राज ठाकरेला अमुक पाहिजे, परंतु लक्षात ठेवा चारित्रिक राजकारण करणाऱ्या लोकांना पाहिजेत नसते आणि चारित्रिक राजकारण करणारे लोक आता मला सांगा आतापर्यंत जे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान झाले त्यांच्या कुटुंबातून कोणी वारसा आहे का? चांगल्याला चांगले म्हणण्याचं आमचं धाडस असतं। मी असो भिडे गुरुजी असो, आमची क्लिअर भूमिका आहे आणि राजकारणी होण्याची काय गरज आहे? मला ती चिठ्ठीची गरज नाही, सांगावं लागते अमुकाची औलाद आली म्हणून तर औलाद उभी करावं लागते, औलादीसाठी नाराज व्हावं लागते, औलादीसाठी घरात बसावं लागतंय। आम्हाला गरज नाही, आम्ही गेलो की शेकडो लोक हजारो लोक उभे राहतात, आज मराठा भाऊ सुद्धा उभे राहतात। अगोदर तर राज ठाकरेंनी बोलताना सार्वजनिकरित्या दुसऱ्याचा अपमान होईल असं बोलायचं नाही। तत्कालीन आरोग्यमंत्री गिरीश महाजन साहेबांचे महाराष्ट्रावर एका अर्थाने उपकार आहेत। त्यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय काढू दिले नाहीत, परंतु त्यांच्या काळात सगळ्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहेत, प्रत्येक महाविद्यालयामध्ये सायकेट्रिक डिपार्टमेंट आहे। परत एकदा मी तुमच्या माध्यमातून मनसेच्या उद्धव ठाकरेच्या शरद पवारच्या लोकांना सांगतो की त्यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन किंवा त्यांच्या मालकीच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन डी.वाय. पाटीलच्या शरद पवारच्या जे कोणी असतील सायकेट्रिक डिपार्टमेंटच्या डॉक्टरला सायकॉलॉजिस्टला विचारायचं की मुलांना 5 भाषा वयाच्या 10 पर्यंत शिकवल्या, 3 नाही 5, तर बुद्धी अंकावर काय परिणाम होतो का, त्याचे काही साईड इफेक्ट होतात का? एक जर कुणी येऊन म्हणलं, एक सायकॉलॉजिस्ट, एक सायकेट्रिक डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा इंटर्न जरी म्हणला तरी तुम्हाला सांगतो आमची आक्रमकता आम्ही मागे घेऊ। परंतु 100% रिसर्च पेपर आमचा दावा आहे, आमची ताकद आहे सायंटिफिक। अरे तुम्ही जर म्हणाल कोरोना झाला औषध घेऊ नको मरून जाईल ना, तसं तुम्हाला सांगतो हे विधी सत्य आहे आणि ह्या विधी सत्याचं कारण असं आहे की जगातले रिसर्च पेपर पाहिले आम्ही निगेटिव्ह डिस्कशन केले आणि स्पष्टपणे सांगण्यात आलं की कोणत्याच प्रकारे परिणाम होत नाही, उलट चांगलं आहे, त्यांचं IQ वाढतंय, जागतिक स्तरावर मुलं उभी राहू शकतात। दुसरी बाजू अकॅडमिशियन्सचं काम काय? अकॅडमिशियन्सचं काम सिलेबस तयार करणे, पाठ्यपुस्तकं त्या दर्जाचे करून देणे, इतकंच अकॅडमिशियन्सचं काम आहे। हे सगळं वेगवेगळे दोन म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, तुमचं 4th इस्टेट, हे वेगवेगळे आहेत, हे वेगवेगळ्या संस्था आहेत, तशाच या 2 वेगवेगळ्या संस्था आहेत। त्याच्यामुळं ह्या गोष्टी सरमिसळ करण्याचं काही कारण नाही। मला हेच म्हणायचं आहे की राज ठाकरे कधी टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 कधी भोंगे बो याच्यावर आता भोंगे विसरले। मला असं वाटतंय भोंगे का विसरले, काय शिक्षण याच्यात आले असं वाटतं ही गळा भेट घ्यायची होती उद्धव सोबत। उद्धव मामूजान गले मिलो मामूजान भाईजान त्यांच्यासोबत आणि त्याच्या पुढे मला लिंक करून सांगायचं तुम्हाला पॉलिटिकली मोटिवेशन कसं आहे। त्याच्या पुढे जाऊन राज ठाकरे अलीकडच्या काळात तुम्हाला गंगामैयाला अपमानित करताना दिसतात, राज ठाकरे साधू समाजाला अपमानित करताना दिसतात, राज ठाकरे सीमेवरच्या आमच्या सैनिकांच्या कृत्याबद्दल निगेटिव्हिटीचं बोलताना दिसतात आणि त्यानंतर भगवी शाल घेत आहेत। आता त्या भगवी शाल ही सत्याची शाल नाही आहे राज, ही भगवी शाल सत्याची वाटत नाही आहे, हिंदू राष्ट्राची नाही आहे। भोंग्यावरला आवाज राज ठाकरेचा मला ऐकायला येत नाही आहे। आमचे सन्माननीय किरीट सोमय्याजी आहेत, त्यांनी 1500 भोंगे उतरवले। इसे कहते हैं पीछे लग जाते हैं तो पूरा कर जाते हैं।
राज ठाकरे तुम जैसा टन टन टोल रे बाबा, टन टन टोल बचते